गुड आफ्टरनून एव्हरीवन. गुड आफ्टरनून. तर तुमचं आज फाउंडेशनचं लेक्चर द्यायचं आहे. तुमचं आज ऑनलाईन आमचं लेक्चर होतं ना. तर आय थिंक आम्ही तुम्हाला कम्युनिकेशनबद्दल शिकवले. तर तुम्हाला केस टेकिंगमध्ये कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे तुम्हाला ॲटलिस्ट आयडिया तर भेटली असेल की कम्युनिकेशन पेशंट आणि डॉक्टरमध्ये कशा प्रकारे केलं जातं. डॉक्टर पेशंटला कशा प्रकारे समजून घेतो मेंटली, फिजिकली, इमोशनली. आणि जसं आपण कम्युनिकेट करतो त्यावरनं पेशंटचे सिम्पटम्स आपल्याला कळतात आणि त्यावरनं मग मेडिसिन सिलेक्ट केली जाते. आणि जेवढी परफेक्ट मेडिसिन असते ना तेवढं परफेक्ट रिझल्ट भेटतो. तर मग आपण आपल्या छोट्याशा केस टेकिंगच्या ॲपला सुरू करूया. तुमचा इंटरव्ह्यू बघितला टीव्हीवरती, तर मला तुमच्याशी माझा प्रॉब्लेम डिस्कस करायचा होता. बोला. माझा प्रॉब्लेम फक्त तुमच्याशी डिस्कस करायचा. या डॉक्टर वैष्णवी इंटाने बोलू शकतो तुम्ही त्यांच्यासमोर. बोला. नाही, मला माझा प्रॉब्लेम फक्त तुमच्याशीच डिस्कस करायचा. ठीक आहे डॉक्टर, मी एक दुसऱ्यासोबत डिस्कस करते. डॉक्टर, माझं नाव अनुराधा अविनाश इनामदार. अविनाश इनामदार. हां, मी त्यांची वाईफ आहे. ते आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर आहेत सध्या. अच्छा अच्छा. हां, बोल. तुमच्याशी थोडंसं पर्सनल्स बोलायचं होतं. हां बोला. ॲक्च्युली माझा असा काही प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम आमच्या मुलीचा आहे. मुलगी आली आहे का? नाही, ती आमच्यासोबत येऊ शकतेच नाही. मग तिची केस आहे तुमच्याशी कसं डिस्कस करू? ती आमच्याशी बोलत वगैरे नाही, त्यामुळे ती आमच्यासोबत येऊ शकतेच नाही. असं आहे का? बरं सांगा. आम्हाला 2 मुली आहेत, ओवी आणि अनुष्का. अनुष्का सध्या IAS प्रिपरेशन करते. तिने प्रीलिम्स आणि मेन्स फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर केलं. तुम्ही ओवीबद्दल काहीतरी सांगत होता ना? ओवी म्हणजे एकदम दुसरं टोक आहे. ती अतिशय हट्टी, कोणाचं काही ऐकत नाही, काय नाही. तिला काही बोलायला गेलं तर म्हणते माय लाईफ माय रूल्स, मी माझं बघून घेईन, तुम्ही माझ्या लाईफमध्ये लक्ष नका देऊ. आधी काय तर म्हणे इंग्लिश लिटरेचरमध्ये करिअर करायचं ठरवलं. तिथे तर तिने आम्हाला विचारले नाही. तिथे 1 वर्षात तो कोर्स सोडून दिला. नंतर आर्किटेक्टमध्ये करायचं ठरवलं करिअर. तिथे तिचं काही जमलं असलं नाही, तेही 1.5 वर्षात सोडून दिलं. आता काय तर म्हणे जर्नलिझम चालू केलं. इथे ॲडमिशन घेताना तिने आम्हाला विचारलं नाही. त्यामुळे तिचे बाबा तिच्यावर खूप ओरडले, तर त्यांच्याशी बोलणं टाकलं. मग आता काय करते ती सध्या? आता ती सध्या जर्नलिझममध्ये कोर्स करते. बघू आता किती दिवस टिकते तिथे. तसं आमचं पूर्ण फॅमिली बॅकग्राऊंड सिव्हिल सर्व्हिसमधलंच आहे. मी सिव्हिल सर्व्हिसमध्ये होते, पण मुलींच्या जन्मानंतर मी माझा जॉब सोडला. तिचे पप्पा IAS, तिचे काका कमिशनर होते, आजोबा IPS. तसंच अनुष्काने तेच पाथ चूज केला, पण ओवीने तर सिव्हिल सर्व्हिसला बिलकुलच नाही. आणि इकडे तिचं करिअरमध्ये काही नाही. आणि तिला तिच्या बाबांबद्दल कोणी काही विचारलं तर त्यांना चुकीची उत्तरं देणार. कोणी विचारलं तुझे बाबा काय करतात, तर आज म्हणे पेंटर आहेत, उद्या कोणाला सांगेल टीचर आहे. म्हणजे काही सांगत नव्हते लोकांनी. आणि परवा तिने सगळ्याच हद्दपार केल्या. जर्नलिझमच्या क्लासला 15 दिवस अब्सेंट राहिली. तर टीचरने विचारलं का नाही आली, तर तेव्हा तिने असं सांगितलं टीचरला की तिचे बाबा गेले. काहीच कोणाचं ऐकत नाही, काय नाही. म्हणजे मग कळतच नाही आहे तिला आपण हेल्प कशी करायला पाहिजे सगळ्याची माहिती. तिची केस तुमच्याशी डिस्कस नाही बोलत नाही त्यांनी. बरं, तिचं तिच्या बहिणीशी कसं रिलेशन? नाही, अनुष्काशी तिचं रिलेशन खूप चांगलं आहे. जे काही वाईट आहे ते आमच्यासाठी आमच्यासोबत शत्रू असल्यासारखे वागते, ते सुडू बोलण्यासारखे वागणार आमच्यासोबत. बरं, मग तुम्ही एक काम करा. अनुष्काला सांगा की ओवीला म्हणायला की माझ्याकडे ये. हवं तर तुम्ही असं म्हणा की करिअर काउन्सिलिंग कर, मग तर येईल ना ती. हां, सांगून अनुष्काला सांगून मग तुम्ही येईल. बरं चालतं, तिला पाठवून. तर आता आपण पाहिलं की केस ही मुलीची आहे, पण डॉक्टरांनी तिच्या
तिच्याबद्दल माहिती घेतली. कारण होमिओपॅथीमध्ये फक्त पेशंटचा रोल नसतो केसच्या वेळेस, तर त्यांच्या रिलेटिव्हचा, फ्रेंड्सचा, फॅमिली मेंबरचाही तितकाच रोल असतो. तर मग बघूयात आता ओवी काय म्हणते. तुम्ही करिअर काउन्सिलिंग करता का? तसं तर मी सगळ्याच काउन्सिलिंग करते, पण तुला करिअर असेल. माझं नाव सरनेम सांगायलाच हवं का? नाही तसं काही नाही, पण नाव जरा डिफरंट वाटलं म्हणून. माझ्या पॅरेंट्सनी माझं नावच फक्त वेगळं ठेवलं. बाकी सगळं माझं कॉमनच आहे. कॉमन म्हणजे कॉमन म्हणजे त्यांच्या माझ्याकडून असणाऱ्या अपेक्षा ते कॉमनच आहे. ते मी आणि त्यांच्या फॅमिलीनी जसं त्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर केला तसंच मी करावं असं त्यांना वाटतं. तू काय करते सध्या? मी लिटरेचर करत होते, पण मला तिथलं कॉलेज आवडलं नाही. तिथले ना स्टुडंट्स खूप नॉन सिरियस होते, शिकवणारे पण तसेच आणि शिकणारे पण तसेच. त्यामुळे मी ते सोडले आणि नंतर मग मी आर्किटेक्ट जॉईन केली, पण त्यातही माझं काही इंटरेस्ट होत नाही. म्हणून आता मी सध्या जर्नलिझम करते, ते मला इंटरेस्टिंग वाटतं. सध्या मी माझे पेशन्स चेक करते, तर माझ्या पॅरेंट्सला वाटते की माझा फोकसच नाही आहे. तू असं सारखं करिअर चेंज करत राहिलीस तर त्यांना कसं वाटेल की तुझा फोकस आहे म्हणून? पण करिअर म्हणजे त्याला काय वाटतं, फोकस म्हणजे रुटीन फॉलो करणं. पण करिअर म्हणजे काय, वाढलेलं ताट आहे का, जे निमूटपणे समोर आलं म्हणून तेच खायचं? नाही, अजिबात नाही, असं मी म्हणणार नाही. पप्पा काय करतात तुझे? माझे पप्पा जाऊ दे, खरं सांगून टाकते. म्हणजे ना, मला जर कोण विचारलं की तुझे वडील काय करतात किंवा तुझे प्रोफेशन काय आहे, तर मला ना पिढ्यानुपिढ्या चालत आलेलं तेच प्रोफेशन, कलेक्टर, कमिशनर हे सांगून कंटाळा आला. त्यामुळे मग मी त्यांना ना वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये इमॅजिन करते, तेच सांगते. इंटरेस्टिंग. मग काय करतो तुझे पप्पा खरं? माझे पप्पा कलेक्टर. त्यांना काय वाटतं तू पण त्यांच्याच मार्गाने जावं का? त्यांना वाटतं, त्यांचा तर आदेशच होता. मी लिटरेचर घेतलं म्हणल्यावर मला ते 3 महिने बोलले नाही. मग मी हट्ट धरला, मी त्यांच्याशी बोलले. हे बघू, आपण आता पॉईंटवर बोलू. मग तू फोकस नाहीस असं मी म्हणणार नाही. तुझ्या बुद्धी क्षमतेवर माझी तीळ मात्रही शंका नाही, पण तू क्युरियस आहेस. पण ती क्युरियोसिटी पण एखाद्या लिमिटपर्यंत असते ना. तू आज हा कोर्स सोडलास का, कारण तिथले स्टुडंट्स नॉन सिरियस वाटले. उद्या तो कोर्स सोडला, टीचर्स नॉन सिरियस वाटले. कुठेतरी स्टेबल हो ना तू. क्युरियस आहेस, ठीक आहेस. तुम्ही आजकाल म्हणता काय ते गट फिलिंग. ती गट फिलिंग येण्यासाठी सुद्धा थोडासा टाईम लागतो ना. थोडेसे पेशन्स धर. ती गट फिलिंग येऊ दे. तू गट फिलिंग येण्याच्या अगोदरच स्विच केलंस तर ती कशी येईल? पण मला वाटतं ना की माझ्या वडिलांना सुद्धा काउन्सिलिंगची गरज. चालतंय, घेऊन ये ना. पण आम्ही टॉकिंग टर्मवरती नाही होत ना. याला काय अर्थ आहे? बरं, तुझ्या बहिणीशी कसं आहे तुझ्या मम्मी पप्पांचं? त्यांचं तिच्याशी खूप जुळतं. ते तिचे फेवरेट आहे. ओवी जे करेल ते सगळं रॉंग आणि ती जे करेल ते सगळं राईट, असंच आहे. तुझे मग तू बहिणीला सांगितलंस की मम्मी पप्पाला तिकडे पाठवून द्या, तर ते ऐकतील का? हो, तिचं तर ऐकणारच. बरं, मग तू एक काम कर. तू तुझ्या बहिणीला सांग की मम्मी आणि पप्पांना इथे पाठवून दे. पण माझी एक अट आहे, ते जेव्हा येतील तेव्हा तू पण इथे असायला पाहिजेस. नाही, नको बोलू. मी नाही बोलू. मी ठरवले, जोपर्यंत मी माझ्या करिअरमध्ये सेट होत नाही तोपर्यंत मी त्यांच्याशी नाही बोलत. बरं, मी त्यांना बोलत असताना तू बाहेर तर बसू शकतीस, मध्ये नकोस ये. ठीक त्यांना पाठवून दे आणि तू पण ये. बाय. बाय.
पप्पा काय बोलले डॉक्टर रोगी? काय ठरवलं तुम्ही? ती आली होती. तुम्ही आता अनुष्काच्या सांगण्यावरून आलाय असंच तिला हां हे आधी आलाय ते तिला म्हणून आपली जनरेशन कशी होती ना? आपल्या जनरेशनच्या टायमिंगला 2-3च करिअर चॉईस केले आपण त्यातलेच जे आवडेल ती रॅदर दॅन जे आपले पॅरेंट्स म्हणतील ते नियमितपणे आपण चूज करायचो आणि त्याच्यातच करिअर करायचो. पण आजकालची जनरेशन जी आहे ना ती एक्सप्लोरेशनची जनरेशन. मग आपण काय करायचं? त्यांची वाट बघत बसायची का ते जोपर्यंत चूज करते? नाही अजिबात नाही. वाट बघत बसायची नाही. आता एका घराशेजारी कुंपण जसं असतं ना त्या कुंपणाचं काम काय असतं ते जे पाठ निवडतील ते त्यांना निवडू द्यायचं. फक्त ते त्या कुंपणाच्या बाहेर जाऊ नये याच्याकडे आपण लक्ष द्यायचं. म्हणजे त्यांची लाईफ त्यांनाच जगू द्यायची. आजकालच्या सगळ्याच मुलांचे प्रॉब्लेम त्यांना त्यांच्या लाईफबद्दल सांगायला गेलं ना त्यांना वाटतं की त्यांची लाईफ आपण त्यांच्यावर डॉमिनेट करतो. मग त्यांना असं वाटतं की आपण त्यांची लाईफ जगतो. तसं नाही करायचं. आपण फक्त ते चुकीच्या मार्गावर जाऊ नये याच्यासाठी कुंपणासारखा रोल प्ले करायचा. पण तुम्ही म्हणतात की सगळीकडे तीच परिस्थिती आहे. अनुष्काने पटकन तोच पाठ निवडला ना जो सांगितलं तिनं निवडला की तुम्ही निवडायला भाग पाडले. आणि मुळात अनुष्का आणि ओवी या दोघी वेगवेगळ्या आहेत. अनुष्काने जे केलं तेच ओवीने करावं हा तुमचा अट्टहास काय आहे? त्या दोघीही वेगळ्या आहेत ना. मग अनुष्काने जर सिव्हिल सर्व्हिस निवडली असेल तर ओवी दुसरं काय करेल? तिच्यापेक्षाही चांगलं करेल. त्या दोघींनी एकच करावं किंवा तिनं ज्या पाथवर गेली तेच हिने करावं असा अट्टहास काय आहे तुमचा? तुम्ही काय म्हणालात तिच्यावर पाण्यासारखा पैसा होता मी माझी जॉब सोडली असं एकदम प्रेम ओतून बघा ना. तुम्ही तिला म्हटलं इंग्लिश लिटरेचर केलं, जर्नलिझम केलं, ॲनिमेशन केलं. तुम्ही तिला कधीतरी म्हटलात का तुला काय करायचं ते कर आम्ही आहोत तुझ्यासोबत म्हटलात का? मग एकदा ते म्हणून बघा ना. ओवी मी अगोदरच सांगितलेलं आहे की मी कुणाशी काहीही नाही बोलत. काहीच बोलू नको. मला लेक्चर ऐकायचं नाही एकदा पण. अरे वा. काहीच बोलू नको. तुला जे करायचं ते कर. जी आधी ती कम्युनिकेशन इज द की ऑफ अ गुड डॉक्टर. प्रत्येक वेळेस पेशंटला फक्त मेडिसिनने आपण बरं नाही करू शकत तर काही गोष्टी कम्युनिकेशननेही बऱ्या होतात.